रेल्वेच्या प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणाऱ्यांना परावृत्त करण्यासाठी रेल्वे पोलीस नेहमीच जनजागृती करत असतात। मात्र या जनजागृती मोहिमेला आता जो चेहरा वापरला जाणार आहे तो चेहरा अशाच एका स्टंटबाज तरुणाचा आहे। या अपघातामधून तो महाभाग वाचला असेल याची कल्पना कुणीच केली नसेल, पण या महाभयानक अपघातातून तो वाचलाही आणि आता तोच लोकल सुरक्षा अभियानाचा पोस्टर बॉय बनलाय। आलम खान, वय वर्ष 17, भाईंदर मध्ये राहणारा हा तरुण माकड चाळे करताना चर्नी रोड जवळ खांबाला धडकला आणि चालत्या लोकल मधून पडला। सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये त्याच्या मृत्यूच्या बातम्या झाल्या, पण रेल्वे प्रशासनाकडे त्याच्या मृत्यूची कोणतीही खबर नव्हती आणि मग सुरू झाला आलमचा शोध। आम्ही जवळपास 1 लाख फेसबुकवरचे आम्ही फोटो व्हेरीफाय केले। त्यानंतर आम्हाला 5 आलम खान नावाची मुलं मिळून आले। त्या 5 आलम खान मधनं आम्ही ह्या 5ंचा व्हेरीफाय केले। त्यानंतर आम्हाला कळालं की हाच तो आलम खान आहे की जो भाईंदर मध्ये राहतो। मग आम्ही त्याला काल आमच्या चर्चगेट पोलीस स्टेशनला घेऊन आलो। जो स्टंट आलमनं केला त्याचा आता त्याला पश्चाताप होतोय आणि म्हणूनच मुंबई लोकल प्रशासनानं त्याला आता लोकल सुरक्षा मोहिमेचा पोस्टर बॉय करायचं ठरवलं। म्हणून आम्ही विचार केलाय की भविष्यामध्ये आलम खानला आम्ही एक चेहरा करू आणि आम्ही त्याला सांगणार इतर लोकांना की बघा हा आलम खान स्वतः आहे की जो ह्या प्रसंगातनं बाहेर पडलेला आहे। आपण पण ह्या पद्धतीचं स्टंट करू नका, आपला जीव जाऊ शकतो आणि बऱ्याच लोकांच्या ह्या स्टंटबाजांचा या ठिकाणी ते मृत्युमुखी पडलेले आपल्याला दिसून आलेले आहे। लोकलमध्ये स्टंटबाजी करताना झालेला हा पहिला अपघात नाहीये, पण अपघातानंतरही जीव वाचणारा कदाचित आलम हा पहिलाच असावा। पण प्रत्येकाच्या नशिबाची दोरी ही आलम सारखीच घट्ट नसते, त्यामुळे क्षणिक थरारासाठी आयुष्याला धोक्यात घालण्याआधी 100 वेळा विचार करा, कारण तुमच्या घरी तुमची कुणीतरी वाट पाहतंय। अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।